आज भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन किंवा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांचं ग्रंथालयशास्त्रामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. ज्यावेळेस इंग्रजांची राजवट होती त्यावेळेस ग्रंथालयशास्त्राचा विकास एवढा झाला नव्हता भारतामध्ये. परंतु ज्यावेळेस डॉक्टर रंगनाथन यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून कार्यभार हाती घेतला त्यानंतर ग्रंथालयशास्त्रामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आला. भारतामध्ये ग्रंथालयशास्त्राची चळवळ जर खऱ्या अर्थाने रुजवली असेल तर ती पद्मश्री डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी. पूर्वी ग्रंथालयशास्त्राची पदवी घ्यायची जरी असली तरी आपल्याला लंडनमध्ये जावं लागायचं. परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा सर्वसामान्य युवकांना लंडनमध्ये जाऊन ग्रंथालयशास्त्राची पदवी घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे रंगनाथन यांनी भारतामध्येच सर्वप्रथम मद्रास विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम सुरू केला. त्यायोगे आज आपण पाहतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुका स्तरावर, प्रत्येक गावामध्ये महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल म्हणून एक सुशिक्षित किंवा वेल क्वालिफाईड युवकांची भरती केली जाते. त्याचे सर्व श्रेय जर आपण कोणाला देत असाल तर डॉक्टर रंगनाथन यांना. डॉक्टर रंगनाथन यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रंथालयशास्त्राचा पाया रोवला. आज ग्रंथालयशास्त्राची जर खऱ्या अर्थाने आपण जर भरभराट पाहायला गेलो तर ती रंगनाथन यांच्या कार्यातून किंवा कार्याच्या आधारे आपण पाहू शकतो. ग्रंथालयशास्त्राचे 5 मूलभूत नियम आहे. प्रत्येक पुस्तक हे वापरासाठी आहे. प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळावं, प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळावा किंवा ग्रंथालयाचा वेळ वाचावा किंवा ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे म्हणजे ग्रंथालयाचा विस्तार सतत होत असतो. हे जे 5 मूलभूत नियम आहेत ते सुद्धा ग्रंथालयशास्त्राचे जनक असणारे डॉक्टर रंगनाथन यांनीच मांडले. त्यांनी CC डोईडेसिमल यांनी DDC आणि रंगनाथन यांनी त्यांची एक वर्गीकरण पद्धती अंमलात आणली. ती पूर्ण भारतामध्ये लागू केली जाते. जगभरात जे 2-3 ग्रंथालयशास्त्राचे मत आदरणीय व्यक्ती होऊन गेले त्यामध्ये डॉक्टर रंगनाथन यांचं खूप मोठं योगदान किंवा वरचं स्थान आहे. आज त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये ग्रंथालयशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांच्या वतीने, ग्रंथालयशास्त्राच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करू. आज या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बबन चौरे सर जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचीही ग्रंथालयाच्या वतीने हार्दिक असे आभार. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही आभार. आणि मी आदरणीय प्राचार्य साहेबांना विनंती करावी त्यांनी 2 शब्द बोलून शुभेच्छा द्यावे. किरण गुलदगड सर, ग्रंथालयातील त्यांचा सर्व सहकारी स्टाफ, माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, सरांनी आत्ताच रंगनाथन यांच्याबद्दल विस्तृत अशी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचं भारताच्या या ग्रंथालयशास्त्रामध्ये किती मोठं योगदान राहिलेलं आहे. खरं तर मित्र, आपल्याकडं सुद्धा पूर्वी या ग्रंथालयाची उत्तुंग आणि समृद्ध अशी परंपरा होती. आपल्याकडे विद्यापीठही होती. विद्यापीठामध्ये अनेक ग्रंथही होते. एवढे ग्रंथ होते की बाहेरच्या देशातील विद्वान आणि मुलंसुद्धा तिथं शिकायला यायची, त्या ग्रंथांचा अभ्यास करायची. परंतु काही बाहेरील आक्रमणांच्या काळामध्ये ती आपली ग्रंथालय आणि विद्यापीठं उद्ध्वस्त होऊन गेली. असं मी एका ठिकाणी वाचलं होतं की नालंदा हे विद्यापीठ ज्यावेळेस जाळलं गेलं त्यावेळेस तिथले ग्रंथालय जवळजवळ 6 महिने जळत होतं. तुम्ही विचार करा की ते 6 महिने जळणारं ग्रंथालय, त्याच्यामध्ये किती पुस्तकं असतील. त्यामुळं आपली जी प्राचीन धरोहर आहे किंवा ही विरासत आहे ती काही स्वरूपात नष्ट झाली. जी टिकली ती आतापर्यंत आपल्याकडे पोहोचत आहे. तरीसुद्धा जी टिकलेली आहे ती अत्यंत महान आणि समृद्ध आहे. आपण त्या परंपरेचा एक घटक आहोत. आपलं ग्रंथालयसुद्धा अत्यंत समृद्ध आणि अनेक ग्रंथांनी भरलेलं आहे. आपण सुद्धा कधीतरी आतमध्ये जाऊन त्या ग्रंथावरली धूळ झटकावी या अर्थानं
फक्त सफाई नाही करायची, तर ते उघडून बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते वाचण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला या पुस्तकांची आवड लागली की या जगामध्ये पुस्तकाशिवाय दुसरा कोणताही एवढा चांगला मित्र नाही. हे पुस्तकच तुमचे मित्र होतील, मैत्रिणी होतील. त्या पुस्तकांशी मैत्री करा, त्या पुस्तकांशी मित्रत्व वाढवा. त्यावेळेस तुमचं जीवन सुद्धा निश्चितच सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी या निमित्ताने रंगनाथन यांना महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो.